नमस्कार. नाव सांगा. दामिनी पंकज शिंदे. माहेरचं नाव? रोहिणी परशुराम पवार. आणि माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर. त्यामुळे हे माझे मिस्टर नमस्कार. पंकज शिंदे. त्या सासूबाई नमस्कार. मोठी जाऊ माझी. नमस्कार. मग हा माझा भाचा म्हणजे यांचा मुलगा आर्यमन. हा कीर्तेश माझ्या चुलत जावेचा. आणि बिल्डिंग मधले मुलं. वा वा. आणि ही रितिशा अरे वा, वा, वा. माझी मुलगी. आणि आता प्रश्न उत्तर. नमस्कार. माहेर कोल्हापूरचं. हो. मग कोल्हापूरवरून मुंबईत कधी आला? लग्नानंतर. लग्नानंतर. काय करता तुम्ही? सध्या तरी घरीच असते. पण चांगलं आहे ना, घरात केवढं आहे काम करण्यासारखं, बरंच असतं. आणि मिस्टरांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? खूप शांत आहेत, चांगले आहेत. थोडक्यात उत्तरे द्या. बरं वहिनी, तुम्हाला आवड कसली आहे? असं काही नाही, कशातही इंटरेस्ट घेतला तर मी करू शकते. असं कुठली गोष्ट ठरवली तर तुम्ही करू शकता. हा, एखादं काम घेतलं हातात तर ते अगदी मनापासून केलं जातं. पूर्ण करा. बरं, दुसरं मला विचारायचंय तुम्हाला की तुम्हाला भीती कसली वाटते? भीती ऍक्च्युली भीती नाही, ते फक्त एक स्वप्न पडतात मला असे. पाण्यात बुडणार वगैरे किंवा सापाचे वगैरे एकदम साप वगैरे दिसतात. आणि पाणी दिसल्यावर वाटतं की आता आपण त्याच्या बोटमध्ये वगैरे बसल्यावर आपण बुडणार, म्हणून जायचंच नाही, त्या बोटमध्ये बसायचंच नाही. मीही बसत नाही, त्यांनाही अलाव करत नाही, मग लांबून बघते. असं पाण्याचीच भीती वाटते म्हणजे स्वप्नांमुळे? हा. स्वप्नात बुडता तुम्ही? हो. हे रंकाळ्यामुळे नाही? नाही नाही. रंकाळा तलाव बऱ्याचदा बघून पण बुडायच्या आधी मी जागी होते. हे एक बरं आहे. किती वेगळं आहे ना हे. पण हे स्वप्न आत्ताच पडतात की पहिल्यापासून? कधीतरी. अच्छा. आणि मग त्यामुळे तुम्हाला ती भीती वाटते. मिस्टरांना पण पाण्यात जाऊ देत नाही तुम्ही? नाही. बरं, आणखी काय सांगणार? त्यांच्यासोबत त्यांनी काय बदल केला पाहिजे असं? काही नाही, ठीक आहे तसे. काय करतात मिस्टर? बँकेत सर्व्हिस. मग बोलवूया त्यांना? हो, बोलवूया. नमस्कार. वहिनींबरोबर बोललो. एकंदरीत किती इच्छा असली तुम्हाला वॉटर पार्कला जायची तरी सुद्धा तुम्हाला ती काही शक्य नाही, हे आमच्या लक्षात आलं. कारण त्यांना नेहमी भीती वाटते पाण्याची. मग तुम्हाला पाण्याची आवड आहे की नाही? कधीच नाही. म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने कधी त्यांना वाटतं की बाबा तुम्ही पाण्यात जाऊ नये, बोटीत बसू नये. तुम्हाला अशी वहिनींसारखी स्वप्न वगैरे नाही ना पडत? नाही. तुम्हाला आवड कसली? आवड असं का नाही, नवीन पिक्चर बघायचं वेळ मिळाला की. आणि यांना तुम्ही बघितलं म्हणजे अरेंज मॅरेज? हो. आणि ही पहिलीच मुलगी जी बघितली? नाही, तिसरी. तेव्हा तुमचं बोलणं झालं होतं दोघांचं? हो. 8 तारखेला बोलणं झालं, 23 तारखेला लग्न झालं. इतक्या लवकर? 15 दिवसात झालं. बघितल्यापासून 15 दिवसांनी लग्न? हो. तुम्ही कोल्हापुरात गेलात ते आलातच नाहीत की येऊन परत गेला? नाही, 8 तारखेला हेलो का आले मुंबईला माझ्या बहिणीकडे. ठाण्यात. तिकडे भेटलो. मग आम्ही त्याच्या नेक्स्ट संडेला कोल्हापूरला जाऊन भेटून आलो आणि डायरेक्ट मग 22 तारखेला लग्नाला गेलो. व्हेरी गुड. आणि मग इथेच तुम्ही पहिल्यापासून माहीत दादा? इकडे आम्ही 10 वर्ष आले शिफ्ट झालो. आम्ही प्रभात पोल्ट्रीच्या लेनचे गेलो. यांच्या स्वभावात त्यांनी काय बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? थोडी रागिष्ट. ते कमी केलं पाहिजे. बोलून जाते नंतर तिला वाटतं की मी बोललं नाही पाहिजे. अच्छा, हेही वाटतं तुम्हाला पाहिजे? हो ना. म्हणजे त्यांनी सांगितलं बाबा हा एक स्वभावात बदल करायला पाहिजे की थोडं म्हणजे नंतर जे वाटतं ना ते आधीच वाटलं तर बरं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण हे सुद्धा बऱ्याचदा सांगून ती वेळ पाळत नसतील ना की पाळतात? येतात 6ला म्हटल्यावर 6ला घरी येतात? यांचं घरात लक्ष असतं, घरातल्या वस्तू वगैरे त्यांना माहिती असतात? तुम्हाला घरी मदत करतात ते कधी? नाही, कधी असं नाही. काही नाही. तुमचं काय म्हणणं आहे? घरात नाही, सगळं तीच बघतो. म्हणजे समजा ह्या 2 महिने कोल्हापुरात गेल्या आणि तुम्ही एकटे असाल घरात तर कसं काय होईल मग? आई आहे ना. आई सुद्धा समजा काही कामानिमित्त म्हणाली की आजपर्यंत नाही झालेलं, कधी नाही झालेलं. बरं, आता मी प्रश्न विचारतो पण त्याआधी मला सांगा की घरातले मग व्यवहार कोणाच्या? आई थोडं आम्ही. अच्छा, असं ठरवून. अशी कोणती वस्तू आहे की कोणता पदार्थ आहे की जो तुम्ही खात नाही? वांग. बरं, मी ठरवलेलं खायचंच नाही. खातच नाही. ते मिक्स करून जरी दिलं तरी कळतं मला. आणि काळी द्राक्ष? काही द्राक्ष पण नाही खात. त्याच्या पाठीमागे
त्यांना मिस करता खूप. काय झालं होतं नेमकं? काय नाही, सकाळी नेहमीसारखे निघालेले ऑफिससाठी, म्हणजे फॅक्टरी होती आमची तिकडे. तर माहीमचा चर्च आहे ना, तिकडे टॅक्सीने बसने गेले तिथपर्यंत आणि मग तिथून टॅक्सी पकडायसाठी उतरले. ती टॅक्सी बसच्या पुढे जाऊन थांबली आणि ते बाहेरच्या साईडने क्रॉस करायला गेले. तर दोन्ही बसच्या मध्ये रोल झाले. खूप मिस करत असाल ना? हो, लहान होतो खूप. खूप लहान होते. तरी फर्स्ट स्टँडर्ड दुसरीत, पहिली असेल, 5 वर्षाचे असतील तरी. अच्छा. एनिवे वहिनी, आपण त्यांची या निमित्ताने आठवण काढली, कारण घरातला सगळा परिवार भेटत असतो आणि मग तेही असावेत असं वाटतं. आशीर्वाद रूपी नेहमीच ते आपल्यात असतील. मी आता प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, किचन मध्ये बेसिन वरती चहाच्या गाळण्या किती आहेत? तुम्ही सांगायचं. त्यातला एक प्रश्न. हा, एकच आहे. एकच आहे? काय कॉन्फिडन्स आहे. आणि बरं, एकदा नाही म्हणाले, ते 3दा म्हणाले. एकच आहे. वहिनी किती आहे? 3. त्यामुळे पहिलं उत्तर वहिनीनेच सांगितलेलं आहे, चुकलं म्हणून. बरं आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांचा जन्मवार कोणता? बुधवार. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. 2 पैकी 1 उत्तर बरोबर आलंय. आणि वहिनींचा जन्मवार कोणता? गुरुवार. चला, हे सुद्धा बरोबर आलं, 2. आणि आता ही म्हण आहे वहिनी, अर्धी म्हण तुम्ही वाचा, पुढची ते बघा कसे पूर्ण करतील. अतिराग. अतिराग. ही म्हण अशी आहे, अतिराग आणि भीक माग. 2च उत्तर बरोबर आली तर बक्षीस म्हणून 200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ही एक गंमत आहे. आणि आपण भेटणार आहोत संपूर्ण परिवाराला. नमस्कार. सासूबाई या. हो ना? सासूबाईंकडे बघून त्या कधी रागवत असतील असं मला वाटत नाही. ते कळतच आहे त्यांच्याकडे बघून. हा, सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? हो, ते कोल्हापूर आहे ना, त्यामुळे थोडा तिखटपणा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा तो आलेला आहे. आणि मुलाबद्दल? मुलगा तर अगदी शांत आहे, त्याच्याबद्दल काय बोलतात. चला, म्हणजे पांढरा रस्सा म्हणतात त्या तुमच्या भाषेत, तांबडा रस्सा पांढरा. बरं मला सांगा, इतके कासव, इतकं सगळं हे काय? म्हणजे गणपती बाप्पा बरेच दिसत आहेत, हे म्हणजे असं कलेक्शन केलंय का? काही गिफ्ट येतात, काही असंच आणलेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही तिकडून असं घेऊन आलं. काय काय नाही, म्हणजे असं ते हल्लीची फेंगशुई वगैरे असं काही नाहीये, असं काही नाही. बरं वहिनी, अभिनय केलाय कधी तुम्ही शाळेत वगैरे? नाही. बरं आता वहिनी अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हा, अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आधी हे 1000 रुपयाचं बक्षीस मिळालंय, ते घ्या तुम्ही.